विषय आपण या दिवसामध्ये हाताळत आहोत आणि पुष्कळ वेळा या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं. पण यावर आपण अधिक वेळ घालवत आहोत आणि यामागचा उद्देश एकच आहे की खऱ्या रीतीने ख्रिस्ती जीवन जे आहे ते फार नाही का एक एक वेगळ्याच एक एक वेगळ्या जगामध्ये पुष्कळ लोक जगताना आपल्याला दिसतील नाही का. अ, अ, इतर लोकांबद्दल विचार केला जाईल, बरोबर. पण खऱ्या रीतीने आपल्या स्वतःबद्दल आपण इथं विचार करतो नाही का, आध्यात्मिक रीतीनं आम्ही कुठे आहोत आणि आमची स्थिती काय आहे, हे समजणं गरजेचं आहे आपल्याला, बरोबर. आणि म्हणूनच वैयक्तिक आध्यात्मिक जीवन हा जो विषय आहे खूप सुंदर हा विषय आहे, जो आपल्याला याची जाणीव आपल्याला करून देईल नाही का की अ, आणि आपल्याला खऱ्या रीतीने याची आठवण सुद्धा करून देईल की अरे मी इतके वर्षापासून ख्रिस्ती म्हणून आहे आणि खऱ्या रीतीने जर माझ्या वैयक्तिक जीवनाकडे मी पाहिलं तर काय माझ्या जीवनातून मी ख्रिस्ती आहे हे खऱ्या रीतीने प्रदर्शित होतं का. तर हा एक मोठा प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतो नाही का. तर विशेष करून वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना आपण अ, विशेष करून काही महत्वाच्या गोष्टी आतापर्यंत शिकलो, ज्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर त्या जीवनाची व्याख्या काय आहे ती आपण पाहिली. त्यानंतर आपण अ, त्या आध्यात्मिक जीवनाबद्दल काही चुकीच्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण शिकलो होतो. सगळ्यात अगोदर आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना त्याचा स्रोत, त्याची सुरुवात कुठून आहे, तिथं आपण विशेष करून विचार केला होता की खऱ्या रीतीने जेव्हा आपलं तारण होतं देवाच्या कृपेने, तेव्हापासूनच आपल्या मृत्यूपर्यंत संपूर्ण ह्या जीवनाबद्दलचा गोषवारा किंवा संपूर्ण जीवनाबद्दल आपण काय विचार करतो आणि त्याबद्दल आपण कशा प्रकारे जगायला पाहिजे, तर त्याबद्दल आपण विचार केलेला आहे. आणि मग विशेष करून आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना त्याची तत्व काय आहे हे पहिल्या भागात आपण शिकलो. आणि आता तेच आध्यात्मिक जीवनाबद्दल विचार करत असताना आता ती तत्व आपल्या जीवनामध्ये कशी आपण अंमलात आणावी, तर विशेष करून त्यामध्ये मग विश्वासणाऱ्या या नात्याने सगळ्यात अगोदर आपल्याला काही सत्य जाणून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय, देवाची अद्भुत भूमिका यामध्ये. त्यानंतर विश्वासणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की विश्वासणारा जो आहे त्याने खऱ्या रीतीने सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर विश्वासाने सत्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या प्रभुत्वाला शरण जाणं गरजेचं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पवित्र शास्त्रातील सत्य कृतीत आणणं गरजेचं आहे नाही का. आणि मग आता त्याबद्दल शिकत असताना आपण एक आणखी पुढच्या महत्वाच्या भागामध्ये आलेलो होतो. आणि त्यामध्ये मग आपण अ, अ, काही काही महत्वाचं तत्व आपण शिकायला सुरुवात केलेली होती. आणि तो महत्वाचा भाग म्हणजे काय बरं, की अ, अ, आध्यात्मिक जीवन प्रत्यक्ष आचरणामधून कशा प्रकारे आपण जाणून घेऊ शकतो. आणि ते जाणून घेण्यासाठी आपल्याला काही महत्वाची जी तत्व आहेत ती योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. काही महत्वाची तत्व आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच तत्वांना आपण हाताळत आहोत. आणि त्यामध्येच मग सगळ्यात पहिलं आपण शिकलो होतो की आपल्याला देव पित्याबद्दल नाही का, देव जो पिता त्याच्याबद्दल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की तो आपला पिता झालेला आहे. आणि देवाची भूमिका, पित्याची भूमिका कशी आहे, तर त्याने आपल्याला निवडलेलं आहे. तो आपल्याला हा नवीन आत्मा त्याने दिलेला आहे. त्याने त्याचं अद्भुत वचन दिलं आणि त्याने त्याची ही अपेक्षा आहे की आपण त्याचं आज्ञापालन करावं वचनाचं. अं, आणि आणि आपण अनेक महत्वाची जी सत्य आहेत त्यामध्ये शिकलो होतो. आता विशेष करून पवित्र आत्म्याच्या संदर्भामध्ये आपल्याला आता काही सत्य जे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण अ, वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना हे जीवन जे आहे, ज्यावेळेस आध्यात्मिक म्हटलेलं आहे,
तर हे जीवन जगात जगणाऱ्या लोकांप्रमाणे नाही. हे जीवन आपलं आणि देवासोबतचं जे नातं आहे अ, त्याशी जडलेलं हे जीवन आहे. आणि म्हणूनच त्याकडेच आपण यावेळी आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. तर आज विशेष करून पवित्र आत्म्याच्या संबंधामध्ये एक विश्वासणारा म्हणून आपल्याला काय समजणं गरजेचं आहे, काय आपल्याला ठाऊक असायला पाहिजे, हे आपण थोडक्यात आज समजून घेऊया. आता पवित्र आत्म्याबद्दल विचार करत असताना काय वाटतं तुम्हाला पवित्र आत्म्याबद्दल? तुम्ही आतापर्यंत काय शिकलेले आहे? कोण काय सांगू शकतं? पवित्र आत्म्याबद्दल आतापर्यंत तुम्ही काय शिकलेला आहात? तो मार्ग कशा प्रकारे असावा, आपण तिथे कसे पोहोचू शकतो, कोणता मनुष्याचा काय वाटतं? देवाचा पवित्र आत्मा आपल्याला पापापासून दूर ठेवण्यासाठी सहाय्य करत समर्थ आहे. बरोबर, बरोबर. आणखी कोण काय सांगू शकतं आणखी? पवित्र आत्मा देवाने देऊ केलेली देणगी आहे आपल्याला आणि तो सतत आपल्या बरोबर असतो आणि आपला सहाय्यकर्ता म्हणून त्याला आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहणापूर्वी आपल्याला तो दिलेला आहे. बरोबर, बरोबर. आणखी आणखी काय माहिती आहे? आणखी काय सांगू शकता? गलतीकराच्या पत्रामध्ये पाऊल सांगतो की देवाची कर्मे आणि पवित्र आत्म्याची कर्मे. तर हे कर्मे देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच आपल्याला कळतात की देवाचे कर्मे काय आहे या आणि आत्म्याची फळं, हा. आणि बरोबर, आत्म्याची राईट. कर्मे खूप सुंदर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चाला. बरोबर, याच्यामध्ये बरोबर, चालत आपण देवाच्या राज्यात जाऊ. बरोबर, बरोबर, बरोबर. काय वाटतं पवित्र शास्त्र ज्यावेळेस पवित्र आत्म्याबद्दल बोलतं आणि आज ज्यावेळेस आपण जगामध्ये ख्रिस्ती जगतामध्ये विशेष करून पवित्र आत्म्याबद्दल ऐकतो, त्यामध्ये आणि पवित्र शास्त्र सांगतं यामध्ये काही आपल्याला समतोल पाहायला भेटतो का? काय वाटतं? प्रश्न काय वाटतं आपले ख्रिस्ती जगतामध्ये ज्यावेळेस पवित्र आत्म्याबद्दल आपण काही गोष्टी ऐकतो नाही का, आणि पवित्र शास्त्रामध्ये जे प्रगट झालेलं आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला समतोल दिसतो का? पवित्र शास्त्र एक आत्म्याच्या प्रेरणेनेच लिहिलेलं आहे असं मला वाटतं. बरोबर, कारण पूर्वी देवाचा आत्मा बोलायचा आणि देवाचे संदेश मध्ये देवाच्या वचनाची वाणी सांगायची. कळलं? आणि बरोबर, देव पवित्र आहे म्हणजे तो पवित्र असल्यामुळे तो पवित्र आत्माच आपण समजायला पाहिजे. आणि बरोबर, त्याच्यानंतर पण नव्या करारामध्ये पण तसंच आहे की देवाने आपल्याला पवित्र आत्मा दत्त कृपाने दिलेला आहे आणि तो आपल्याला शिकवतो अनेक चांगल्या बरोबर, गोष्टी. कळलं? असं बरोबर, साम्य जरा वाटतं. बरोबर. अं, पवित्र आत्म्याला फक्त एक देणारा नाही का, एक एक देणारा, एक काहीतरी नाही का, असं माध्यम जो जो सा जो जो अद्भुत कृत्य करतो, जो 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 कृपादान देतो, जो जो सामर्थ्य पुरवितो नाही का, फक्त त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं नाही का. पुष्कळ ठिकाणी मी सुद्धा पाहिलं या गोष्टी. पण आपण पवित्र आत्म्याच्या संदर्भात शिकत असताना आतापर्यंत शिकलेलो आहे, पुन्हा उजळणी आपण करूया. सगळ्यात पहिलं ज्यावेळेस पवित्र आत्म्याबद्दल आपण विचार करतो, तर आपल्या हृदयामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आल्या. बरोबर, वेगवेगळ्या गोष्टी आल्या आणि बरोबर आहे. अगदी त्या सत्य आहेत पवित्र आत्म्याबद्दल, की तो आपला सहाय्यक आहे. अ, आणि आणि तोच आपल्यामध्ये ती फळं उत्पन्न करतो. आणि सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. बरोबर, तो कृपादान देतो वाटून. तो त्याच्याच प्रेरणेने आपल्याला देवाचं वचन आपल्याला
आपल्यापर्यंत हे वचन आलेलं आहे, बरोबर. पण तो आत्मा कोण आहे? तो आत्मा खुद्द देव आहे, त्रैक्यातील दुसरा व्यक्ती. प्रेषितांची कृत्ये 5व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बारकाईने वाचलं आणि मी जर बारकाईने आपण त्या संदर्भाचा अभ्यास केला, तर आपल्याला पवित्र आत्म्याबद्दल विचार करत असताना जितका आदर देव पित्याबद्दल आहे आपल्या हृदयामध्ये, जितका आदर देव पुत्राबद्दल आहे, तितकाच आदर देव पवित्र आत्म्याबद्दल असायला पाहिजे. कारण तो देव आहे, त्रैक्यातील तिसरा व्यक्ती म्हणजेच त्याचं स्थान कोणत्याही प्रकारे पित्या आणि पुत्रापेक्षा खाली नाहीये. देव म्हणून या त्रैक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे एकाच समान तेमध्ये आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे उच्चता आणि नीच असं काहीच नाही. हे सगळ्यात अगोदर आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण हे समजू की पवित्र आत्मा हा देव आहे, त्यावेळेस आपण त्याच्याकडे देव म्हणून पाहतो. आणि ज्यावेळेस आपण त्याच्याकडे देव म्हणून पाहतो, त्यावेळेस आपल्याला हे समजतं की जर आम्ही देवाची लेकरं आहोत आणि आम्ही त्याची उपासना करतो, तर नक्कीच मग त्रैक्याची आपण उपासना करणारे लोक आहोत. देव पिता, देव पुत्र, देव पवित्र आत्मा. ओके, आपण त्रैक देवावर विश्वास ठेवतो, बरोबर. आता विशेष करून पवित्र आत्माबद्दल विचार करत असताना पेत्र म्हणतो, हनन्या, मला असं वाटतं बरोबर, हनन्या आणि सप्फीराच ना, 5व्या अध्यायामध्ये प्रेषितांची कृत्य, हो हो जिथं ते लबाडी करतात नाही का, आणि आणि मग मग पेत्र बोलतो आणि पेत्र काय म्हणतो बरं, तुम्ही देवाविरुद्ध लबाडी केली. अगोदर म्हटला की तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध बोललात म्हटलेलं नाही का, आणि मग तो लगेच म्हणतो की तुम्ही देवाबरोबर लबाडी केलेली आहे, बरोबर. तर तो देव आहे. आणि आपण ज्यावेळेस पवित्र आत्म्याबद्दल विचार करतो, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा देव आहे. ते आणि आणि जर पवित्र आत्मा देव आहे, तर आपण सगळ्यात अगोदर पवित्र आत्म्याबद्दल इतका आदर आपल्या हृदयात पाहिजे. दुसरी बाब, पवित्र आत्म्याबद्दल शिकत असताना पवित्र आत्म्याला एका शक्तीप्रमाणे आपल्याला पाहायला भेटतं. सामर्थ्य, शक्ती केवळ नाही का, हे फार प्रदर्शन दिसतं की पवित्र आत्मा आला की आम्ही काहीतरी, आम्हाला आतून काहीतरी वेगळं होतं नाही का, आम्हाला सामर्थ्य मिळतं. पण आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा जो आहे तो व्यक्ती देखील आहे, त्याला व्यक्तित्व आहे. आणि त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला पवित्र शास्त्र शिकवितं. तो खिन्न होतो, तो दुःखी होतो, आपल्याला माहित आहे, बरोबर. आणि त्याच्या विरुद्ध लबाडी केली जाऊ शकते, जे आता आपल्याला हनन्या आणि सप्फीरामध्ये आपण पाहतो नाही का. तर आणि आणि त- आणि त्याच्या त्याच्या वचनाद्वारे तो बोलतो सुद्धा, आपल्याला माहित आहे. तो प्रतिबंध करतो नाही का, पावलाच्या सेवेमध्ये आपल्याला शिकायला भेटतं. पुढे आपल्याला ज्यावेळेस पवित्र आत्म्याबद्दल शिकायला भेटतं, तर पवित्र आत्मा हा त्रैक्यातील तिसरा व्यक्ती आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस बोलतो नाही का, स्वर्गरोहणा अगोदर जर पवित्र आत्म्याचं काही स्थान नसतं आणि पित्याचंही काही स्थान नसतं, पुष्कळ वेळा काय होतं माहितीये का, आज वेगवेगळ्या प्रकारची पंथ आपण पाहतो, ओनली जीसस आणि ओनली होली स्पिरिट, यहोवा विटनेस, वेगवेगळे ते तत्व मांडतात नाही का. पण त्रैक्याला ते नाकारतात वेगवेगळ्या प्रकारे. पण ख्रिस्त जो आहे त्याने अगदी स्पष्ट केलं. मत्तई 28व्या अध्यायामध्ये स्वर्गरोहणाच्या अगोदर प्रभूने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली, आणि त्या महान आज्ञेमध्ये त्याने जे बोललेलं आहे ते आपल्याला पाहायला भेटतं त्रैक्याच्या नावामध्ये. तो काय म्हटला, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या. एका श्वासात त्याने नाव घेतलेलं आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. का बरं? प्रभू येशू ख्रिस्त अगदी एकाच फ्लो मध्ये हे नाव घेतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त तेच दाखवत आहे की पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा देवपणामध्ये एकाच समान पातळीवरती आहे.
त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा नाहीये, नाही का? पित्यापेक्षा पुत्र कमी दर्जाचा आणि पुत्रापेक्षा पवित्र आत्मा सगळ्यात कमी दर्जाचा नाही, बिलकुल नाही. आपण पवित्र आत्म्याला सुद्धा तशा प्रकारचे क्रमांक लावले, 1 2 3, तरी पित्याला आणि पुत्राला त्याचा भयंकर राग येतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हटला की पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जो कोणी पाप करल त्याला त्याला क्षमा होणार नाही म्हटलं, बरोबर की नाही? तर त्याला सुद्धा किती किती तो क्रोधिष्ठ होतो, नाही का? कारण त्रैक देव जो आहे तो एकमेकांमध्ये ते समाधानी आणि आनंदी आणि खूपच समाधानी अशी ते होते आणि आहेत, सार्वकालिकतेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. पण ज्यावेळेस आपण त्रैक्याबद्दल विचार करतो आणि तारणाच्या कार्याबद्दल विचार करतो, आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल आपण विचार करतो, तर मग तिथं मात्र आपल्याला ह्या त्रैक देवामध्ये ते स्वतःहून काही भूमिका बजावताना दिसतात. तारणाच्या कार्यामध्ये पित्याने सार्वकालिकतेमध्ये ती महान योजना केली. इपिस्करासपत्र जर तुम्ही बारकाईने वाचलं तर तुम्हाला त्याची जाणीव होईल. इपिस्करासपत्र अध्याय 1 जर तुम्ही बारकाईने वाचला, ज्यावेळेस तुम्ही घरी जाल त्यावेळेस ते वाचा. तिथं तुम्हाला त्रैक देवाचं अद्भुत तारणामधील कार्य पाहायला भेटल. सगळ्यात अगोदर पित्याने जगाच्या स्थापने अगोदर आपल्याला निवडलेलं आहे, बरोबर? कोणा ठाई निवडलं? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने निवडलेलं आहे आपल्याला. पुत्राने काय केलं बरं? ख्रिस्ताने ती योजना पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःस अर्पण केलं. त्याने ती योजना पित्याची ती सिद्धीस नेलेली आहे. तो या भूतलावर आला, तो जगला आणि सर्व ज्या 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 मागण्या होत्या, ज्या आपण पूर्ण करू शकत नव्हतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या आहे. आपल्या पापाचं जे वेतन आहे ते त्याने स्वतःवर घेतलेलं आहे. त्याचं अनमोल रक्ताने त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. इथपर्यंत सर्व गोष्टी सगळ्या ठीक आहे. त्याने आपले पाप स्वतःवर घेतले आणि त्याचं नीतिमत्व त्याने आपल्याला दिलंय. पण ख्रिस्ताने जे वधस्तंभावर कार्य केलेलं आहे आणि त्याच्या वधस्तंभातून वाहणारे आशीर्वाद ते आपले कसे होतात? तर मग हे कार्य त्रैक्यातील तिसरा व्यक्ती म्हणजेच कोण? पवित्र आत्मा. तो ह्या तारणाचं लागू करून त्याच्या निवडलेल्या लोकांच्या हृदयात करतो, आपल्याला पाहायला भेटतं. कारण योहान शुभवर्तमानामध्ये आपल्याला 14 ते 16 अध्याय जर वाचले, तिथं पवित्र आत्म्याचं कार्य पाहायला भेटतं. तिथं शिकवलेलं आहे की तो नीतिमत्वाबद्दल, न्याय निवाड्याबद्दल तो काय करेल म्हणे? पापाबद्दल तो खात्री करून देतो. तो एका पाप्याला याची जाणीव करून देतो की तू किती पापी आहेस, देव किती पवित्र आहे. त्या पवित्र देवाच्या क्रोधाच्या खाली तू आहेस आणि तू स्वतःहून वाचू शकणार नाहीस. तुला जर त्यातून सुटायचं आहे, तुला जर वाचायचं आहे, तर तुला नीतिमत्वाची गरज आहे आणि तुझ्या ठाई तर कोणत्याच प्रकारचं नीतिमत्व नाहीये. पण बघा, हा जो निर्दोष निष्कलंक असा जो देवाचा कुकरा म्हणून आलेला देवाचा पुत्र तो ख्रिस्त आहे आणि तो नीतिमान आहे. आणि पहा, तुझं पाप त्याच्यावर लादण्यात आलेलं आहे आणि तुला फक्त त्याचंच नीतिमत्व देवासमोर उभं राहू शकतं, ठेवू शकतं, नाही का? तर देवाचा आत्मा आपल्याला त्या नीतिमत्वाची जाणीव करून देतो, आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देतो. आपल्या हृदयाला चुरचूर लागते आणि आपल्या अंतःकरणातून स्वइच्छेने आपल्यामध्ये त्या सुवार्तेचा अद्भुत प्रकाश पडल्याद्वारे सगळ्यात अगोदर आपल्यामध्ये कार्य घडतं. ते म्हणजे काय बरं? सगळ्यात अगोदर तो आपल्याला नवीन जन्म देतो. सगळ्यात आधी सगळ्यात ती सुवार्थ ऐकण्यासाठी नक्कीच. पण त्यासोबतच तो काय करतो की आपल्याला आपल्या पापाबद्दल, नीतिमत्वाबद्दल, न्यायनिवाड्याबद्दल खात्री करून देतो आणि ज्यामुळं आपल्याला याची जाणीव होते की मी किती पापी आहे, मी स्वतःहून काहीच करू शकणार नाही. आणि आणि तीच आपल्या हृदयाला लागणारी चूरचूर आपल्याला खऱ्या पश्चातापाकडे घेऊन जाणार आहे. आणि खऱ्या रीतीने हे सुवार्तेचं अद्भुत कार्य, हेच ख्रिस्ताचं वचन आपल्यामध्ये तो तारणदायी विश्वास उत्पन्न करतं, जिथं आम्ही आता हे म्हणू शकतो की प्रभू, आता आमची कृत्य काहीच नाही, आम्ही काहीच करू शकत नाही. बघ, आम्ही आहोत तसे नग्न, आहोत तसे खाली हाताने ख्रिस्ताच्या
आवाज येत नाही संदेश दादा. सॉरी, नेमकं इथं इंटरनेट गेलं होतं. आवाज येतोय सगळ्यांना? हो मास्टर, येतोय आता. येतो येतो येतो. तर पवित्र आत्म्याबद्दल आपण पाहत होतो आणि विशेष करून पवित्र आत्मा जो आहे कसा कार्य करतो नाही का, त्याबद्दल आपण शिकत होतो. तर इफिस्करास पत्र अध्याय 1 वचन 13 आणि 14, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायला भेटतं इथं की सत्याचं वचन नाही का, ते ऐकल्यावर विश्वास ठेवला नाही का. तर रोमकार्स पत्रामध्ये तेच सांगितलंय की विश्वास कसा उत्पन्न होतो नाही का. तर विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. तर पुन्हा एक त्याचीच आठवण इथं आपल्याला पाहायला भेटते, बरोबर. तर हा विश्वास पण कोण उत्पन्न करतं आपल्यामध्ये, तर पवित्र आत्मा उत्पन्न करतो. या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा, ख्रिस्ती जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं खूप मोल आहे. आपण स्वतःच्या बळाने हे जीवन नाही जगू शकत, नाही जगू शकणार. कारण या जगामध्ये खूप मोह परीक्षा आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. पुष्कळ वेळा
आपण निराश होतो नाही का? आपल्या जीवनामधील येणाऱ्या दुःखाकडे पाहून आपण पडतो, आपल्यामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात. कधी आपण कुठंतरी मोठ्या ठिकाणी असतो, तर कधी आपल्याला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. पण अशा वेळी काय होतं माहितीये का, पुष्कळ वेळा आपण निराश होतो, हताश होतो, आपल्याला असं एकटं वाटतं. पण देवाचा आत्मा अशा वेळी सुद्धा आपल्या हृदयात साक्ष देतो की तू देवाचं लेकरू आहेस. मग विशेष करून आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. देवाचा आत्मा आपल्या हृदयात वस्ती करतो आणि त्याचा शिक्का आपल्यावर मारण्यात आलेला आहे. जणू काय हे दाखवितं की आपण देवाच्या आहोत. आपण त्याच्या सुरक्षित हातामध्ये आहोत. आणि 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 आपण आपण जे तारल्या गेलेलो आहोत देवाच्या कृपेने, ते तारण आपल्या कोणत्याही प्रयत्नांवर नव्हतं कधीच अवलंबून, आणि म्हणून ते गमावलंही जाणार नाही. देवाचं वचन आपल्याला शिकवितं आणि खऱ्या रीतीने देवाचा आत्मा आपल्या हृदयात ती साक्ष देतो की तू देवाचा आहेस. तो तो आपल्यासाठी सर्व काळासाठी तो सहाय्यक म्हणून देण्यात आलेला आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो 14व्या अध्यायामध्ये, जिथं शिष्य फार अस्वस्थ झालेले होते, कारण त्यांना 13व्या अध्यायामध्ये ख्रिस्त म्हणतो की माझी जाण्याची वेळ जवळ आलेली आहे, मी लवकरच जाणार आहे. शिष्यांना ख्रिस्ताची पूर्ण सवय झालेली आहे नाही का, 3.5 वर्ष ते सोबत आहेत ख्रिस्तासोबत, आणि त्याच्या सोबत असताना त्यांना फार सुरक्षित असं वाटत होतं. पण आता ख्रिस्त गेल्यानंतर आमचं ह्या जगात कसं होणार आहे? कारण त्यांनी पाहिलं की शास्त्री पुरुषी कसे त्यांना अडकवत होते ख्रिस्ताला, कशा प्रकारे विरोध नेहमी असायचा, कशा प्रकारे ख्रिस्ताने लोकांना जेवण दिलं, चमत्कार केले, सगळ्या गोष्टी आहेत. पण आता ख्रिस्त सोडून जाणार आहे, मग आम्ही तर पोरके होऊ. आमचं आमचं कसं होणार आहे? पण ख्रिस्त म्हणतो की नाही, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. 14व्या अध्यायामध्ये तो म्हणतो देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. मी गेलो म्हणजे दुसरा काही वारी मी तुमच्याकडे पाठवणार आहे. मी जाईल आणि पित्याला विनंती करेल आणि मग तो तुम्हाला दुसरा काही वारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल म्हटलेला आहे. आणि ख्रिस्त स्वतः पुढे म्हणतो की मीच सत्य, मार्ग, सत्य आणि जीवन आहे. हा आत्मा सुद्धा सत्याचा आत्मा म्हटलेला आहे, जो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावं यासाठी देणार आहे. पवित्र आत्मा, लक्षात घ्या, आपल्या बोलावणीने तो येत नाही सगळ्यात अगोदर. कारण आपण सुरुवातीलाच काय शिकलेलो आहे, तो देव आहे आणि देव त्याच्या इच्छेने कार्य करतो, तो आपल्या इच्छेने नाही कार्य करणार. बरोबर की नाही? मी म्हटलो आणि म्हणून पवित्र आत्मा मला भेटला, असं कधीच होत नाही. असं कधीच होणार नाही. तर देवाच्या कृपेने त्याची इच्छा ज्यांना 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 तारायचं आणि ज्यांच्या हृदयात वस्ती करायची, त्यांच्या हृदयात तो वस्ती करतो, तो येतो खुद्द नाही का. तर मग त्याला कैवारी म्हटलेलं आहे. पॅराक्लेटॉस म्हणजेच काय, ख्रिस्ताची उणीव भरून काढणारा तो तो आपला महान सहाय्यक आहे. आणि तो सहाय्य करताय, तो कायमचा सदा सर्व काळासाठी आपल्याला दिलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की अरे, एक विश्वासणारा जर जेव्हा पाप करतो मग तेव्हा काय आहे? तर नक्कीच त्यावेळी काही काळासाठी ती सहभागितेमध्ये खंड आपल्याला पाहायला भेटतो. पण पवित्र आत्मा कधीच सोडून जात नाही त्याच्या लोकांना, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन अगदी स्पष्ट शिकवितं त्याबद्दल. तो आपल्याला सोडत नाही, पण तिथं मात्र आपल्याला ती जाणीव होते नाही का, तो आपला जो आनंद आहे देवामधील, तो कमी झालेला आपल्याला दिसतो. आपल्याला अनेक प्रकारे त्या ती दोषी भावना आपल्याला टोचत राहते नाही का, आणि आपल्याला वारंवार याची जाणीव होते, मी काहीतरी चुकलेलं आहे, मला चूरचूर लागत राहते. आणि मग पहा, ही चूरचूर मला पुन्हा पश्चातापाकडे घेऊन येते, पुन्हा ख्रिस्ताकडे पाहायला शिकविते, आणि पुन्हा हे जे नातं आहे ते पुन्हा जसं तसं प्रस्थापित होताना आपल्याला दिसतं. तर पवित्र आत्मा त्याची अद्भुत उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते, जे आपल्या 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 वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. अगदी देव आता वैयक्तिकरित्या आपल्याशी जडलेला आहे. जुन्या करारामध्ये त्या निवास मंडपाद्वारे देवाने त्याच्या उपस्थितीचं प्रदर्शन केलं. मेघस्तंभ, अग्निस्तंभाद्वारे त्याने दाखवलेलं आहे की तो त्याच्या लोकांसोबत होता. पण त्याही पलीकडे आता देव त्याच्या आत्म्याद्वारे आपल्या हृदयात वास करतो. हे किती अद्भुत गोष्ट आहे. आणि तो आपल्याला मार्गदर्शन करतो, तो आपल्याला सांत्वना देतो, देवाचा आत्मा त्याच्या वचनाद्वारे. आणि देवाची जी खरी उपस्थिती आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी तो आपल्याला सहाय्य करतो.
पुढे देवाचा आत्मा जो आहे तो साक्ष देतो खुद्द आपल्याला. अं, जेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा आम्ही कुशंकेमध्ये आहोत, खरंच आम्ही तारलेलो आहोत की नाही, आमची काय स्थिती आहे, आम्ही कुठे आहोत, देवाचा आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की तू देवाचा मूल आहेस. तो आपल्या तारणाची खात्री देतो. आपण जेव्हा निराश असतो तेव्हा तो आपल्याला आशा देतो. त्याच्या अद्भुत प्रेमाची ती ऊब तो आपल्याला देतो. एवढंच नाही तर पवित्र आत्मा जो आहे तो आपल्याला ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी अ, सामर्थ्य पुरवितो. आता सामर्थ्याबद्दल विचार करत असताना पवित्र आत्मा येईल आणि तो तुम्हाला सामर्थ्य पुरविल. हे सामर्थ्य एकाच मुख्य कार्याबद्दल मार्गदर्शन करतं, जे प्रेषितांचे कृत्य वारंवार दाखवितं. तिथं कोणत्याही प्रकारे तो पवित्र आत्मा येईल आणि अद्भुत कृत्य करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देईल. पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला आरोग्य देण्यासाठी सामर्थ्य पुरवेल. पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला काहीतरी ताकदवान करण्यासाठी सामर्थ्य देईल. नाही 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 नाही, त्याच्याबद्दल बिलकुल नाही सांगितलेलं. प्रेषितांची कृत्यामध्ये पवित्र आत्मा येईल आणि तो तुम्हाला सामर्थ्य देणार आहे. कशासाठी सामर्थ्य देणार आहे? तुमच्याही पवित्र शास्त्रामध्ये हेच वचन असेल जे तुमच्या समोर आहे. ते वचन काय सांगतं बारकाईने वाचा. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कशासाठी? यरुशलेमेत, सर्व यहूदियात, शमरोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. कोण बोलत आहे? प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. कोणाशी बोलत आहे? शिष्यांशी बोलत आहे. आणि काय बोलत आहे तो? की पवित्र आत्मा येणार आहे आणि तो तुम्हाला सामर्थ्य पुरवणार आहे. हे सामर्थ्य अद्भुत कृत्यांसाठी नसणार आहे. हे सामर्थ्य ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी, ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी, ख्रिस्त जगण्यासाठी असणार आहे. पण आम्ही सामर्थ्याला फार वेगळ्या प्रकारे घेतलेला आहे. प्रेषितांची कृत्यामध्ये कुठेच अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटत नाही. नक्कीच चमत्कार घडले, नक्कीच अद्भुत कृत्य देवाने घडवून आणले त्याच्या लोकांद्वारे, पण ते लोक अद्भुत कृत्य करण्यासाठी पुढे गेले नव्हते, सुवार्तेसाठी ते गेले. तुम्ही पेत्राबद्दल पहा, सुवार्तेच्या कार्यासाठी पुढे गेलेले आहेत ते. त्या अद्भुत कृत्यांचा पण उपयोग सुवार्तेच्या कार्यासाठी झालेला आहे. पॉल अनेक ठिकाणी फिरला. त्याने 3 मिशनरी कार्य, त्याने 3 मिशनरी फेऱ्या केलेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी तो गेलेला आहे. त्याचा मुख्य उद्देश काय होता? त्याचा मुख्य उद्देश काय होता? सुवार्ता गाजविणं. पौल काय म्हटला? मी तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो म्हटलेलं. बरोबर की नाही? जिकडे जाईल तिकडे तो काय करत होता? फिलिपे या ठिकाणी पौल आला आणि त्या ठिकाणी मासिदुनियामध्ये विशेष करून पहिलं जे शहर होतं फिलिपे, तिथं तो आला. मला असं वाटतं 15-16 अध्याय प्रेषितांची कृती तुम्ही वाचा. 15-16-17 अध्याय तिथं तुम्हाला त्याचे जर्नी पाहायला भेटल. त्याच्या अगोदरही मला वाटतं. तर तिथं तो आल्यानंतर तिथं काय पाहायला भेटतं? तिथं त्याने सभास्थान त्याला नव्हतं, तर तो एका ठिकाणी गेला जिथं महिला एकत्र होत्या आणि तिथं त्याने सुवार्ता सांगितली. आणि तिथं लुदिया नावाची स्त्री, तिचं जीवन बदललं. लुदियाच्या घरी तो राहू लागला आणि तिथून तो काय करायचा रोज सांगितलंय? तो गावात जाऊन सुवार्ता गाजवायचा. तो रस्त्याने जात असताना एक एक मुलगी त्यांच्या मागून ओरडायची, जी अशुद्ध आत्मा लागलेली होती. पॉल तो अशुद्ध आत्मा काढण्यासाठी तिथे गेलेला होता का? नाही, तो सुवार्ता गाजवण्यासाठी जात होता. पण ती मुलगी येत आहे, तिच्याकडे त्याने पाहिलं, त्याला कळवळ आला. ख्रिस्ताच्या नावाने आपण पाहतो की त्या अशुद्ध आत्म्याला त्याने धमकावलं आणि ती मुलगी बरी झालेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याचा परिणाम पौलाला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत सिला आणि त्यांना फटके मारण्यात आलेले आहेत. पुढे त्यांना आपल्याला पाहायला भेटतं की बंदीतही टाकण्यात आलं होतं, पण तिथून देवाने सोडवलं आणि तसेच ते पुढे पुढे गेलेले आहेत. पुढे पुढे जात ते मग करिंथ वेगवेगळ्या ठिकाणी ते गेलेले आहेत. पण त्यांचा उद्देश काय आहे? पौल म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण तेच देवाचं सामर्थ्य आहे. यहुदी असो किंवा हेलेने असो, त्यांना तारण देण्यासाठी. बरोबर की नाही? तर पवित्र आत्मा ख्रिस्त गाजवण्यासाठी, ख्रिस्ताची साक्षी होण्यासाठी सामर्थ्य पुरवितो. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, मंडळीच्या सेवा कार्यामध्ये प्रत्येक सेवकाची, विश्वासणाऱ्याची ही जबाबदारी आहे की आपण पूर्णपणे पवित्र आत्म्यावर अवलंबून राहावं. तो धैर्य पुरवितो सुवार्ता गाजवण्यासाठी.
तो सेवेसाठी सामर्थ्य फिरवितो. म्हणूनच पाऊल काय म्हणतो कलसे 1:28 आणि 29 मध्ये तो म्हणतो की आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो आणि प्रत्येक माणसाला शिकवितो, अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठाई पूर्ण असं उभं करावं. याकरिता त्याची जी शक्ती, लक्षात घ्या, पाऊल म्हणतो माझ्या शक्तीने नाहीये, त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवत आहे, तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. पाऊल कसं परिश्रम करत आहे? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने करत आहे. हे सेवा कार्य आपण करतो, हे देवाच्या सामर्थ्याशिवाय, आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आपण करूच नाही शकत. कारण आपण थकून जाऊ, आपण पडू, आपण निराश होऊ, आपण काही काळ स्वतःच्या उत्साहाने करू, पण नंतर आपला उत्साह कमी होऊ शकतो. पण देवाचा आत्मा नेहमी आपल्याला उत्साहित ठेवतो. अगोदर जो पेत्र ख्रिस्ताला नाकारणारा होता, जो नेहमी नेहमी जो भीत राहणारा होता पेत्र, तोच पेत्र जेव्हा त्याला पवित्र आत्मा त्याच्यावर आलेला आहे, त्यावेळेस काय झालं, ते सर्व शिष्य त्यांची अवस्था पहा, किती धैर्याने त्यांनी सुवार्ता गाजविली. तोच पेत्र धैर्याने मरण्यासाठी सुद्धा तयार झालेला आहे. हे सामर्थ्य आहे पवित्र आत्म्याचं, जो तो आपल्याला सहाय्य करतो. एवढंच नाही तर पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थना आणि त्याची स्तुती आराधना करण्यासाठी देखील काय करतो, सहाय्य करतो. Eph 5:19 आणि 20 मध्ये काय सांगितलं, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध हे एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करत जा. सर्व प्रकारची प्रार्थना विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने आणि सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा म्हटलेलं आहे. काय आहे स्तुतीबद्दल आपण विचार करूया. स्तुती ही हृदयातून वाहणारी एक अद्भुत प्रतिक्रिया आहे, की जिथं आमच्या जीवनामध्ये काय घडलेलं आहे ते आमच्या 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 ओठातून निघतं. स्तोत्रे आणि गायने ही देवाची महानतेची घोषणा आहे. हे केवळ एक काहीतरी असं भडक संगीत नाहीये, काहीतरी मोठं वाद्य आणि फार सुंदर आणि फार चांगल्या प्रकारचं नाही का, सुवच्च असं फार मनाला भावणारं अशा प्रकारचं हे संगीत कार्य नाहीये. तर ही स्तुती आपल्या अंतःकरणातून निघणारं कृतज्ञतेचं एक अद्भुत फळ आहे. त्याला ओठांचा यज्ञ म्हटलेला आहे. मग एखादा व्यक्ती त्याला चांगल्या सुरात गाता पण येत नसेल, पण जेव्हा तो देवाची महानता ऐकतो आणि ती महानता ज्यावेळा तो अगदी अगदी बेसूर जरी आवाजात असला तरी ती महानता देवासमोर मधुर अशी दिसून येते. देवाचे सेवक जॉन कॅल्विन म्हणतात की आपण देवाची स्तुती करतो कारण तो योग्य आहे. केवळ आपल्या भावनांसाठी आपण ही नाही करत. आपण देवाची स्तुती करतो का बरं? कारण त्याने ख्रिस्तास स्थायी जे काही आपल्यासाठी दिलेलं आहे त्याचा अद्भुत प्रतिसाद आपल्या हृदयातून निघतो. सुवार्तेला योग्य प्रतिसाद म्हणजे काय आहे? स्तुती करणं, देवाचं गौरव करणं, आपल्या हृदयातून देवाला धन्यवाद देणं, त्याचं गौरव करणं, ही कृतज्ञतेचं कार्य आहे. या अद्भुत धन्यवादाची प्रार्थना, धन्यवाद देणं आपल्याला पाहायला भेटतं. सर्व गोष्टींसाठी आभार माना म्हटलेला आहे, जे आपण आता वाचलं नाही का. चांगल्या आणि कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा देवावर विसंबून राहणं. देवाचे सेवक म्हणतात की कृतज्ञता ही देवाच्या कृपेचं फळ आहे, पण तक्रार ही अविश्वासाचं चिन्ह आहे. क्रुसावर ख्रिस्ताने सर्व काही पूर्ण केलेलं आहे, म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण धन्यवाद देत राहू शकतो आणि धन्यवाद करू शकतो. म्हणूनच पाऊल काय म्हणतो की मी सर्वदा देवाचा धन्यवाद करेल, माझ्या मुखात सर्वदा त्याची स्तुती असेल म्हटलेलं आहे. दररोज आपण त्याची कृतज्ञता वाखाणतो, नेहमी आपण त्याच्या प्रति कृतज्ञ असतो, नेहमी त्याला धन्यवाद देतो. म्हणून इस्रायल लोकांसारखे आपण तक्रार करणारे असू नये. आपण नेहमी त्याच्या कृपेची आठवण करावी. आपण आता वेदनेबद्दल विचार करतो, पण त्या वेदने अगोदरही तो आपल्याला सहाय्य करणार आहे. पावलाच्या जीवनामध्ये सुद्धा भयंकर वेदना होत्या, पण देव म्हटला की पहा, तुला माझी कृपा पुरेशी आहे. तोच पाऊल म्हणतो की जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त आहे. तो म्हणतो म्हणून मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी मिरवतो, कारण त्या अशक्तपणामध्ये मी देवाच्या कृपेचा अधिक जवळीकतेने अनुभव घेतो. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो,
विश्वासणाऱ्यासाठी अशक्तपण हा एक अद्भुत आशीर्वाद आहे देवाचा. कारण त्या अशक्तपणामध्ये देवाचं सशक्तता, देवाचं सामर्थ्य, ख्रिस्ताचं अद्भुत सामर्थ्य आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर आपल्याला प्रार्थनेबद्दल या संदर्भामध्ये शिकायला भेटतं. काय सांगितलेलं आहे की प्रार्थना आणि सर्व विनवणी करा म्हटलेलं आहे. तर प्रार्थना हे देवासोबतच आपलं अद्भुत जिवंत नातं दाखवितं, नाही का? प्रार्थना हे काय दाखवितं की पहा, तू आमचा पिता आहेस आणि आम्ही सर्वस्वी तुझ्यावर निर्भर आहोत. प्रार्थना म्हणजे देवाचं मन बदलणं नाही, तर प्रार्थना म्हणजे देवाच्या इच्छेच्या अधीन स्वतःला करणं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जो नमुना दिला प्रार्थनेचा, तिथं काय म्हटला? आमच्या इच्छेने नको तर तुझ्या इच्छेने होते. जसं स्वर्गात तुझी इच्छा तशी पृथ्वीवरही तुझी इच्छा पूर्ण हो. मार्टिन लॉर्ड जॉन्स जे आहे ते म्हणतात की प्रार्थना ही ख्रिस्ती जीवनाची सर्वोच्च कृती आहे. आपण ख्रिस्तामध्ये देवाजवळ धैर्याने येऊ शकतो, नाही काही लोकांस पत्रकर्ता म्हणतो की आम्हाला आता धैर्य आहे त्या कृपेच्या सिंहासनाकडे येण्यासाठी. पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो त्यासाठी. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करणं म्हणजे काय आहे? आपलं भान हरपून प्रार्थना करणं नाही. पंतप्रधानांसमोर आपण गेलोय आणि आपल्या मनास वाटेल आपण असं बोलत बसलोय, चालणार आहे का? नाही चालणार. हा तर स्वर्गीय देव आहे. आपलं भान हरपणं त्याबद्दल इथं शिकवलेलं नाहीये. तर आत्म्याची प्रेरणा काय हो? पाऊल म्हणतो की ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपुरीने राहो. आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला काय मिळालेलं आहे? त्याचं वचन अद्भुत रीतीने मिळालेलं आहे. आपण जितकं त्याच्या वचनात वाढतो आणि त्याच्या वचनावर मनन करत असताना आपण प्रार्थनेमध्ये एकत्रित येतो आणि त्याच्या वचनाद्वारे प्रार्थना करतो, तिथं अद्भुत रीतीने आत्म्याच्या प्रेरणेने ती प्रार्थना आपल्याला पाहायला भेटते. कारण ती प्रार्थना आता त्याच्या वचनाद्वारे रचल्या गेलेली आहे आणि ते शब्द आता अगदी आपलं हृदय देवाकडे अगदी उघड करणारे आहे. खरी उपासना कुठून आहे? अगदी आपल्या आपल्या हृदयापासून आहे, देवाच्या गौरवासाठी आहे. त्यानंतर आपल्याला सहभागितेबद्दल सुद्धा शिकायला भेटतं. जी सहभागिता देवाचा आत्मा आपल्यामध्ये उपस्थित प्रस्थापित करतो देवासोबत. 2 कोरिंथ 13:14 मध्ये आपण नेहमी आशीर्वाद पाहतो, नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. फिलिप्पीमध्ये सांगितलेलं आहे की ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता आत्म्याद्वारे आहे. आत्म्याने ही निर्माण केलेली सहभागिता आहे. पवित्र आत्मा आपल्याला प्रीतीत राखतो, कारण प्रेम किंवा प्रीती या आत्म्याद्वारे उत्पन्न होणार हे सगळ्यात पहिलं फळ आहे विश्वासणाऱ्यांमध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताने पण सांगितलं की नियमशास्त्र पूर्ण करणं म्हणजे काय आहे आणि नियमशास्त्राचं सार काय आहे? तो म्हणतो की पूर्ण मनाने देवावर प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रेमाबद्दल हे आहे. आणि पवित्र आत्मा ते सगळ्यात अगोदर आपल्यामध्ये उत्पन्न करतो एका विश्वासणाऱ्यामध्ये. सगळ्यात पहिलं जर पुरावा आपल्याला पाहायचा आहे हा खरंच तारलेला आहे का नाही, तर तो पुरावा सगळ्यात अगोदर आपल्याला दिसेल तो म्हणजे काय? निस्वार्थ प्रीती. ती प्रीती देवाबद्दल प्रीती त्याच्या हृदयात आपल्याला पाहायला भेटल. त्याच्या वचनाबद्दल ती प्रीती आपल्याला पाहायला भेटल. त्याच्या मंडळीबद्दल ही प्रीती आपल्याला पाहायला भेटल. एकमेकांबद्दलची ही प्रीती पाहायला भेटल. हे देवाचं अद्भुत कार्य आहे आणि ही प्रीती ऐक्यतेमध्ये जोडते. हीच प्रीती आपल्याला पाहायला भेटतं की अद्भुत रीतीने ख्रिस्त जो मस्तक आहे आणि आपण त्याच्या देहाचे अवयव आहेत, त्याचं अद्भुत एक सुंदर प्रदर्शन आहे. तिथं ऊच नीच पाहत नाही मंडळीमध्ये की हा एक खूप उच्च दर्जाचा आहे, हा खूप मोठ्या देशातून येतो आणि म्हणून मी याला वेगळ्या प्रकारे पाहणार, आणि हा इथे एक गरीब आहे आणि तो पाहिजे असा प्रभूमध्ये दिसत नाही आणि तो मळालेले कपडे घालून आलेला आहे आणि मग मी याला वेगळ्या नजरेने पाहतो. नाही, ही प्रीती त्या मळालेल्या कपड्याकडे जितका आदराने पाहिल आणि त्याच्यावर जितके प्रेम करेल तितकीच त्या व्यक्तीवरही करेल. ऐक्यात बांधणारी ही प्रीती आहे. ही सहभागिता देवाच्या आत्म्याद्वारे आहे.
पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना एका शरीरामध्ये जोडतो. आपण वेगवेगळे जरी असलो, आपण जरी वेगवेगळ्या कुटुंबामध्ये राहत असलो, तरी आपण त्या एकाच कुटुंबाचे भाग आहोत. आणि जेव्हा मंडळीमधील एका कुटुंबाला वेदना होतात, एक कुटुंब जर वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देत आहे, तर ते झळ इतर कुटुंबाला आणि इतर त्या अवयवाला लागली पाहिजे. बरोबर की नाही? मग ही सहभागिता त्याच्याबद्दल आहे. फक्त रविवारी 1 तास येऊन एकत्र येणं आणि एकत्र बोलणं इथपर्यंत ती मर्यादित नाहीये. तर ही सहभागिता आपल्याला अगदी त्याच्याही पलीकडे घेऊन जाते अद्भुत प्रीतीमध्ये. कारण या सहभागितेचा पाया प्रेम आहे. एकमेकावर सारखीच प्रीती करा म्हटलेला आहे. ख्रिस्तासारखी त्यागपूर्ण. थॉमस वॉटसन म्हणतात की प्रीती किंवा प्रेम जे आहे त्या सिमेंट प्रमाणे आहे, जे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना ऐक्यामध्ये बांधतं. आपण प्रेम करतो कारण ख्रिस्ताने आपल्यावर अगोदर प्रेम केलेलं आहे. त्या वधस्तंभावर अद्भुत प्रीतीचं प्रदर्शन पहा. आपण शत्रू असताना आपल्यावर त्याने प्रीती केलेली आहे. आणि फिलिपिकरास पत्रामध्ये पाऊल म्हणतो की आपल्यापेक्षा इतरांना तुम्ही काय करा, उच्च माना म्हटलेलं, नम्रता असू दे. ऐक्यतेबद्दल सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं. त्या आत्म्याची देणगी आहे. एक चित्त व्हा म्हटलेलं आहे, समचित्त व्हा, एक मन. मतभेद जर असले तर कठीण आहे. पुष्कळ वेळा मतभेद असू शकतात, तरी सुद्धा हृदयामधील ती ऐक्यता आपल्याला पाहायला भेटते. तेव्हा सेवक म्हणतात खरी ऐक्यता सत्यावर उभी असते, केवळ भावनावर नाही. हे ऐक्य सर्वांना ख्रिस्ताकडे पाहायला शिकवितं. मी नाही तर केवळ ख्रिस्त आहे. हे हे ऐक्य आपल्याला भांडणाऐवजी नम्रतेने कसं आपण ऐक्यामध्ये राहू शकू त्याबद्दल आपल्याला शिकवितं. त्यानंतर मंडळीबद्दल आपल्याला शिकायला भेटतं की मंडळी एक अद्भुत कुटुंब आहे. फक्त एक अशी सुंदर इमारत नाही, पवित्र आत्म्याद्वारे जोडल्या गेलेली लोक आहेत. सहभागिता म्हणजे देवासोबत आणि एकमेकांसोबत जीवन वाटून घेणं, याला सहभागिता म्हणतात. की आम्ही एकमेकांसाठी जगतो, एकमेकांसाठी झटतो, एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना करतो, एकमेकांचे आम्ही ओझे वाहतो, कारण आम्ही देवावर प्रीती करतो. देवाने अगोदर आमच्यावर प्रीती केली म्हणून आम्ही देवावर प्रीती करतो. आणि आम्ही जर देवावर प्रीती करतो तर आम्ही एकमेकावरही प्रीती करतो. त्यानंतर पवित्र आत्मा आपल्याला सत्य समजण्यासाठी मदत करतो. 1 कोरिन्थ 2:10-15 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तोच देवाचा आत्मा आहे, तो आपल्याला सर्व गोष्टी शिकवितो. देवाच्या गोष्टी तो ओळखणारा आहे, त्याच्याशिवाय आपण काहीच पारखू शकणार नाही. तोच आहे जो आपलं मन प्रकाशित करतो, आपले नेत्र तो उघडतो, आपल्या हृदयाला तो प्रकाश देतो. पवित्र आत्मा हा आपल्या अंतःकरणातील शिक्षक आहे, तो वचनाला जिवंत करतो आपल्यामध्ये, देवाचे सेवक म्हणतात. आणि पवित्र आत्मा आपल्याला त्या पवित्र शास्त्राचा मुख्य विषय कोण आहे, ख्रिस्त, त्याच्याकडे घेऊन जातो. आत्मा आपल्याला ख्रिस्ताचं सौंदर्य आणि त्याचा गौरव दाखवितो. देवाच्या प्रियलेकरांनो, त्या मंडळीमध्ये असं म्हटलं जातं की पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. मग ते कितीही चमत्कार घडलेले असू द्या, किती काही घडलेलं असू द्या, पण जर तिथं ख्रिस्त गौरविला जात नाही आणि ख्रिस्ताकडे जर केंद्र नाही, तर तिथं पवित्र आत्मा नाही. हे देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. त्यानंतर करिंथकरास पत्रामध्ये आपल्याला नैसर्गिक स्वाभाविक वृत्तीचा मनुष्य आणि आत्मिक वृत्तीचा मनुष्य त्याबद्दल शिकायला भेटतं. 1 कोरिन्थ 2:14 मध्ये, जिथं आपल्याला पाहायला भेटतं जो स्वाभाविक आहे त्याला नैसर्गिक म्हटलेला, किंवा तो तो अविश्वासणारा, ज्याला देवाच्या गोष्टी समजत नाही, पण आत्मिक विश्वासणारा, जो आत्म्याद्वारे सत्य समजतो, आहे का. पापामुळे मन अंधकाराने भरलेला आहे. आत्मा जो आहे तो प्रकाश उत्पन्न करणार आहे. ख्रिस्ताविना अंधकार आहे, परंतु ख्रिस्तामध्येच तो प्रकाश आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर अभिषेकाबद्दल आपण खूप ऐकतो. अभिषेकाबद्दल आपल्याला खूप आवड आहे ऐकायला, विचार करायला खूप आवडतं. पण पवित्र आत्म्याचा अभिषेक काय आहे? 1 योहान
2:27 आपल्याला सांगतं की तुमच्या विषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे. तो तुमच्यामध्ये राहतो. तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. 2दा 3दा अभिषेक नाहीये. एकदाच झालेला आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक हा काय आहे? तो तारणाच्या वेळीच घडतो. जुन्या करारामध्ये कुणाचा अभिषेक केला जायचा? राजे, याजक आणि संदेष्टे. आणि अभिषेक करण्याचा उद्देश काय होता? की ते वेगळे करण्यात आलेले आहेत देवाच्या गौरवार्थ. त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या अभिषेकाबद्दल आपण शिकतो. तर पहा, ते आपल्याला हे शिकवितं की तो आपल्यामध्ये आहे. त्याचा अभिषेक झालेला आहे. त्याचा शिक्का आपल्यावर मारण्यात आलेला आहे. तो आपल्याला शिकवितो. याचा अर्थ असा नाही की आपल्याला मानवी शिक्षकांची गरज नाही, असं नाही बिलकुल. पण नक्कीच देवच आहे, देवाचा आत्माच आहे जो त्या मानवी शिक्षकांना तो कृपा पुरवितो ते वचन समजण्यासाठी, जेणेकरून त्यांच्याद्वारे त्या अद्भुत वचनाचा उलगडा इतरांपर्यंत जाईल. त्यानंतर मोहपरीक्षांवर सुद्धा विजयी होण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला कृपा पुरवितो, सहाय्य करतो. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा मत्ते 4 मध्ये आपण पाहतो की त्याने प्रत्येक वेळी त्या सैतानाच्या प्रत्येक वाराला, त्या प्रत्येक मोहाला त्याने विरोध केलेला आहे आणि तो विजयी झालेला आहे, आपल्याला पाहायला भेटतो. तर जेव्हा आपल्या समोर असे मोह परीक्षा येतात, जेव्हा आपल्या समोर अशा वेगवेगळ्या प्रकारचे परिस्थिती उभे राहतात, तेव्हा देवाचा आत्मा आपल्याला कृपा पुरवितो, आपल्याला त्याची वचनांची आठवण करून देतो. तो आपल्याला सहाय्य करतो की आपण त्यापासून दूर राहू. सैतानावर विजय मिळवण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला कृपा पुरवितो. 1 योहान 4:4 मध्ये, मुलांनो तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. कशाची ओळख? तुम्ही देवाचे मूल आहात. देवाचा आत्मा ही साक्ष देतो. विश्वासणारा देवाचा आहे, तो सैतानाचा नाही. आपली ओळख ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहे. आपली खात्री आपल्या सामर्थ्यामध्ये नाही, तर देवावरील त्या विश्वासामध्ये, देवामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर त्या सैतानावर विजय मिळवलेला आहे आणि त्याच्या विजयामध्ये आपण सुद्धा सहभागी आहोत. तो अंतर्गत आपल्याला सामर्थ्य पुरवतो. तो तुमच्यामध्ये आहे म्हटलेला आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. तो केवळ आपला मदतनीस नाही, तर तो आपल्याला विजय देणारा आहे. तो आपल्याला पापाविरुद्ध लढायला शिकवितो. तो आपल्याला सत्यात चालायला शिकवितो. तो आपल्याला ख्रिस्तासारखं बनायला मदत करतो. तो पुढं काय सांगितलं की या जगात जो आहे तो कोण आहे? त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान आहे. पण या जगामध्ये कोण आहे? या जगात असणारा सैतान आणि त्याची व्यवस्था आपल्याला पाहायला भेटते, जिथं तो फसवतो, मोह परीक्षेमध्ये पाडतो, तो घाबरवतो. पण पहा, तो कधीच आपल्याला ख्रिस्ताच्या हातातून दूर करू शकत नाही, कारण तो पराभूत झालेला आहे आणि तो पूर्णपणे देवाच्या नियंत्रणामध्ये आहे. पवित्र आत्मा पापावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला सहाय्य करतो. म्हणून काय सांगितलेलं आहे? आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही. संघर्ष आपल्याला पाहायला भेटतात एक विश्वासणाऱ्याबद्दल विचार करत असताना. जोपर्यंत आपण विश्वासणारा नाही, तोपर्यंत एकच मन आपल्याला पाहायला भेटतं, जे पूर्ण जगाकडे वाटचाल करणारं असतं, जिथं देवासाठी कुठेही जागा नसते. पण जेव्हा माझं तारण झालं देवाच्या कृपेने, तेव्हा आपल्याला आणखी एक मन मिळतं, ते ख्रिस्ताचं मन आहे. आता हे जुनं मन अजूनही आमच्यामध्ये आहे आणि आता एक ख्रिस्ताचं मन, यांच्यामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो. जुना पापी स्वभाव उचंबळून येताना दिसतो पुष्कळ वेळा, पण आत्म्याचे अद्भुत कार्य आपल्याला पाहायला भेटतं. सतत हा संघर्ष आपल्यामध्ये आहे. म्हणूनच पौल काय म्हणतो की मला चांगलं करण्याची इच्छा आहे, पण माझा जो पापी दैहिक स्वभाव आहे ते मला ते करू देत नाही. बरोबर की नाही? हा संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो. पौल म्हणतो की आपलं जे युद्ध आहे, ते युद्ध कशा प्रकारचं आहे? नक्कीच या 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 दुरात्म्यांबरोबर ते आहेच, परंतु खुद्द आपल्या स्वतः बरोबर ते आहे. अशा वेळी काय करणं गरजेचं आहे? आत्म्याच्या प्रेरणेने चाला. कशा प्रकारे आत्म्याच्या प्रेरणेने चालू शकतो? त्यासाठी आपण दिवसेंदिवस अधिक प्रभूच्या वचनात राहावं. पौल ज्या प्रकारे म्हणतो, ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूरने राहावं. स्तोत्रकर्ता म्हणतो की प्रभू, मी पाप करू नये म्हणून तुझी वचनं मी माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत. देवाचा आत्मा त्याच्या वचनात आपल्याला नेतो. त्याचं वचन
ख्रिस्ताचं गौरव दाखवितं. त्याचं वचन आपल्याला हातोड्याप्रमाणे आहे. ते नेहमी आपल्याला फोडतं, ते आपली चिरफाड करतं, आपल्याला ते आपला आरसा दाखवितं, आपली घाण ते दाखवितं. नेहमी आपल्याला वारंवार याची जाणीव करून देतं की तू अपात्र आहेस, पण ख्रिस्तामध्ये तू तारला गेलेला आहेस, तू देवाचं लेकरू आहेस, याची जाणीव ते आपल्याला करून देतं. या जीवनामध्ये विशेष करून पवित्रीकरण म्हटलेलं नाही का, की जिथं आपण दिवसेंदिवस पवित्रतेकडे वाटचाल करत आहोत. आपण पवित्र झालेलं नाही पूर्ण, कारण पापाचं वास्तव्य अजून आपल्यामध्ये आहे. ते ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे पापाच्या सामर्थ्यापासून आणि पापामुळे येणाऱ्या दंडापासून आपण वाचलेलो आहोत, परंतु पापाचं वास्तव्य अजून या देहामध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्याला पवित्रीकरण ही जी प्रक्रिया आहे, तिथं देव काय करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती, देवाचं वचन आणि वेगवेगळ्या सर्व गोष्टी मिळून तो काय करत आहे, आपल्याला दिवसेंदिवस अधिक आणि अधिक ख्रिस्तासारखं होण्यासाठी मदत करतो. पवित्र आत्मा त्यामध्ये कार्य करतो. आपण दिवसेंदिवस आता पापाला नाही म्हणून म्हणायला लागतो. आता पाप ही आपली सवय होत नाही. दिवसेंदिवस आम्ही अधिक ख्रिस्तासारखं जगायला प्रयत्न करतो. आम्ही शिकतो. हे कुठून होतं? ख्रिस्ताचा आत्मा आपल्याला लाभलेला, तो आपल्याला सहाय्य करतो. ख्रिस्ताचा आत्मा ख्रिस्ताचा गौरव करतो. देवाचा आत्मा जिथं पवित्र आत्मा आहे तिथं ख्रिस्ताचं गौरव आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, तो माझं गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन तो शिकवेल. तो माझं गौरव करेल. ख्रिस्ताची महानता, सौंदर्य, त्याचा अद्भुत तारण कार्य ते स्पष्ट करतो. पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताकडे नेतो. त्याच्याशिवाय आपण ख्रिस्ताला ओळखू शकत नाही. पवित्र शास्त्राचा प्रत्येक भाग शेवटी ख्रिस्ताकडे निर्देश करणार आहे. आणि आत्मा हा सत्याचा आत्मा आहे आणि तो आपल्याला ख्रिस्त जो सत्य आहे त्याच्याकडे घेऊन जातो. काय सांगितलेलं आहे, की तो स्वतःच काही सांगणार नाही, तो माझ्यातून ते घेतो आणि तुम्हाला कळवेल. पवित्र आत्मा नवीन काहीतरी बनवत नाही. जे ख्रिस्तामध्ये आहे ते तो आपल्यामध्ये उघड करतो. आत्मा वचनाद्वारे ख्रिस्ताचं सत्य आपल्या मनात प्रकाशित करतो. आपण वचनातून ख्रिस्ताला अधिक प्रखरतेने ओळखतो, कारण देवाचा आत्मा ते प्रकाशित करतो. अधिक ख्रिस्तावर प्रीती करायला तो आपल्याला शिकवितो. ख्रिस्ताचं गौरव आपल्या हृदयात अधिक प्रिय तो बनवितो. ख्रिस्त आपल्यासाठी आता एक महान खजाना होतो. म्हणूनच पाऊल, जो अगोदर ख्रिस्ताच्या मंडळीचा द्वेष करणारा, ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करणारा, तोच पाऊल आता म्हणतो की मी पुरुषांचा पुरुषी, शास्त्रांचा शास्त्री, आणि मी जर नियमशास्त्राबद्दल जर तुम्ही माझी जर तुलना केली म्हणे, तर मी फार निर्दोष ठरणारा असा व्यक्ती आहे. तरी सुद्धा तो म्हणतो या सर्व गोष्टी मी हानीच्या समजतो. फिलिप्पियरास पत्रामध्ये अध्याय 3 मध्ये तो म्हणतो ख्रिस्त हा लाभ मिळावा म्हणून ह्या सर्व गोष्टी केर कचरा अशा लेखतो. घाण दुर्गंधी येणाऱ्या असा कचरा त्याला मी लेखतो म्हणे. का बरं? कारण हा खजाना देवाच्या आत्म्याने दाखवलेला आहे. देवाचा आत्मा आपल्याला पाहायला भेटतं. काय करतो तो? मध्यस्थी हे करतो. तर देवाच्या आत्म्याबद्दल शिकत असताना अनेक गोष्टी आपण शिकतो, नाही का? अनेक गोष्टी आपण पाहतो. किती हा अद्भुत आत्मा आहे देवाचा, जो आपल्यामध्ये आहे. त्याच्या विना आपण हे ख्रिस्ती जीवन जगू शकलो नसतो. आणि खरंच आपण देवाला धन्यवाद देऊ की त्याने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. आपण धन्यवाद देऊ देवचं पवित्र आत्म्याला, जो आपल्या हृदयात नेहमी वास करतो, जो आपल्याला ख्रिस्ताचं गौरव दाखवितो. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो या अद्भुत धारणासाठी. प्रभू, आम्ही किती दुर्बळ लोक आहोत. आम्ही स्वतः विश्वासही ठेवू शकत नाही. आम्ही आमच्या आत्मिक रीतीने असे मृत होतो. परंतु खरंच या तारणाचा अद्भुत लागूकरण करणारा देवच पवित्र आत्मा, त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. देवच पवित्र आत्मा, आम्ही तुझे उपकार मानतो. तो आमच्या हृदयात नेहमी वास करतोस. आम्हाला नेहमी सत्यात नेतोस. आम्हाला नेहमी ख्रिस्ताचं गौरव तू दाखवितोस. तुझ्या वचनाने आम्हाला नेहमी तो अद्भुत अशा खजाना देतोस. आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तो आम्हाला वाटचाल करत असताना कृपा पुरवत आहेस आणि ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवत आहेस. म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. देवचं पुत्र, आम्ही तुला गौरवितो. देवचं पवित्र आत्मा, आम्ही तुला गौरवितो.
आम्ही तुमच्या त्रैकत्वाला धन्यवाद देतो. आमच्यावर दया करा. येशूच्या प्रेमळ गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो आहे.